जय हिंद मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे। आता एक कमेंट आली होती काही मुलांच्या की सर तुम्ही घड्याळ या चॅप्टरवर एक व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो, आज आपण या प्रश्नांच्या स्वरूपात घड्याळावर कशा पद्धतीने प्रश्न येतात आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, जर डिटेल माहिती मी रेकॉर्ड बॅच अभिनव क्लास या ॲपमध्ये देणार आहे। आता हे शॉर्ट व्हिडिओ आहेत। मी काही ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे प्रश्नाचे स्वरूप, प्रश्न कोणत्या अँगलने सोडवायचे, आपली वेळेची बचत कशी करायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहेत। तर पहा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो, दुपारचे ठीक 3:30 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल। आता हा प्रश्न सोडवत असताना आता काय करायचं, गोट्या ह्याचा एक फॉर्म्युला आहे। हे 30h वजा 11/2 गुणिले m, हे एच आहे ना, हे तास आणि m म्हणजे मिनिट, बरोबर आहे। किती वाजून रे, 3 वाजून, बरोबर आहे। 30 गुणिले 3 वजाला वजा, मायनसला मायनस, 11/2 किती मिनटं रे, 3:30। आता 3×9 म्हणजे किती झाले रे, 90, मायनसला मायनस, बे 1 बे म्हणजे किती इथे येणार, 15, 15 गुणिले 11 म्हणजे किती येणार आहे, 165। किती येणार, दोन संख्येचा गुणाकार किती येणार, 165। आता जर 165 मधून 90 गेले, किती उरलेले करा, हे 165 मधून जर 90 गेले, हे 5, 16तून 9 गेले 7, म्हणजे हा मित्रांनो हे 75 अंशाचा कोन होणार आहे। हे पर्याय क्रमांक, हे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे। समजलं। मग 3:30 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश कोन होणार आहे, 75 अंशाचा कोन होणार आहे। गोट्या इकडे लक्ष दे। चला नेक्स्ट प्रश्न पहा। तर आपण काय करणार आहे की हे शॉर्ट व्हिडिओ आहे, आपलं जे रेकॉर्ड बॅच आहे, म्हणजे तुम्हाला डिटेल माहिती त्या ॲपमध्ये देण्यात आलेली आहे, अभिनव क्लास ॲप, बरोबर आहे। चल पुढील प्रश्न पहा। गोट्या 5.43 ह्याचं काय करायचं आहे, तासाचे तास, मिनिट व सेकंद किती। आता गोट्या इकडे पाय, आता हे आपल्याला काय सांगितलं रे, हे तास, हे मिनिट आणि हे सेकंद आहे। आपल्याला हे 5.43 जे आहे ह्याचं रूपांतर कशात करायचं गोट्या, की हे तास, मिनिट आणि सेकंद। आता हे पहिले जे आहे ना, हे तास आहेत, हे 5 तास इतके लिहून घ्यायचं। पुढचं जे 4 आहे हे मिनिट असतात आणि जे 3 आहे ना, हे 3 सेकंद असतात। आपल्याला रूपांतर कशात करायचं आहे,
तासामध्ये, मिनिटामध्ये आणि सेकंदमध्ये. हे सेकंद काढायचे आहेत, आपल्याला मिनिट काढायचे आहे बाबा. ह्याचं रूपांतर आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे. ह्या 4 पर्यायापैकी आपलं एक तर उत्तर आहे. आता गोट्या काय करायचं, हे जे सेकंद आहेत ना, सुरुवात कुठून करायची, जे सेकंद आहेत नंतर मिनिट काढायचे. हे तासला तास जसे जसे असतात. आता हे सेकंद काढण्यासाठी हे 36 गुणायचं, गुणिले 36. ह्या मिनिटाला 6 गुणायचं. लक्षात ठेवा काय सांगितलं गोट्या, की सेकंदाला 36 गुणायचं आणि मिनिटाला 6 गुणायचं. समजलं गोट्या. आता गोट्या काय करायचं पाय, आता आपले सेकंद कसे येणार पाय. दुसरी स्टेप, 36 तरी किती रे, 108. आता 108 हे सेकंद आहेत. काय आहेत, सेकंद. पहा 6 चौक 24, बरोबर आहे. हे 5 ला 5 तास. आता काय करायचं गोट्या, आता हे 108 जे आहेत ना, हे सेकंद आहेत, ह्याचं मिनिटामध्ये रूपांतर करून घ्यायचं. किती सेकंदाचा 1 मिनिट, 60 सेकंदाचा 1 मिनिट. आता मला सांग, जर 108 मधून आपल्याला मिनिटं बनवायचं आहे, मग हे 60 सेकंद झाले, मग 60च्या पुढं 108, 108 मधून जर 60 गेले, किती उरले रे, हे 48, बरोबर आहे. किती, 48 सेकंद. जे मिनिट तयार झाला ना गोट्या जे मिनिट तयार झाला, हे सेकंद आपले उरले, तर तो मिनिट ह्या ठिकाणी ॲड करायचा. कुठं ॲड करायचा, जे मिनिट तयार झाला ह्या ठिकाणी ॲड करायचा. किती झाले रे आता, 5 तास, हे 24 मिनिट, हे 25 मिनिट, बरोबर आहे. आणि इथं 48ला 48 सेकंद. पाय बरं, 5 तास 25 मिनिट 48 सेकंद, हे आपलं उत्तर आलं. पहा बरं, कुठे गोट्या, हो गोट्या, 5 तास 25 मिनिट 48 सेकंद. गोट्या पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं काय केलं आपण. मित्रांनो, संपूर्ण अंकगणित, अभिनव प्रकाशन आणि बुद्धिमत्ता हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे इम्पॉर्टंट 2 बुक आहेत. तर हे जे 2 बुक आहेत ना मित्रांनो, आपण 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान आपण त्यांचं प्रकाशन करणार आहे. एक तारीख निश्चित करून तुम्हाला कळवण्यात येईल. तर आपले 10 ऑक्टोबरच्या नंतर हे बुक मार्केटमध्ये येणार आहे. तर हे बुक, जी बुकची रचना आहे, सर्व ट्रिक्स आणि सोप्याकडून कठीणाकडे अशी रचना करण्यात आलेली आहे. चला आपण नेक्स्ट प्रश्न पाहू. आता प्रश्न काय म्हणतो बुवा, एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद पुढे जाते, तर दुपारच्या 2 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता किती वाजलेले असतील. गोट्या घड्याळ असतं 24 तासाचं. किती तासाचं असतं, 24 तासाचं. आता जे रेल्वेचं आहे, बरोबर आहे, आपल्या पण तवा हे 1400 वाजले, 1600 किंवा 20, हे रेल्वेचं वेळापत्रक असतं. म्हणजे 1400 वाजले म्हणजे दुपारचे 2 वाजले, 1600 वाजले म्हणजे 4 वाजले, 20 म्हणजे किती वाजले रे, 8 वाजले, बरोबर आहे. आता एका तासाला बघा ना, एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद पुढे जाते दुपारच्या 2 वाजता. बर, दुपारच्या 2 वाजता, बरोबर आहे.
घड्याळ बरोबर दुसऱ्या दिवशी त्यांना काय सांगितलं आज गोट्या आज दुपारी 2 वाजता घड्याळ लावलेलं आहे. त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता किती वाजलेले असतील. परंतु गोट्या एका तासाला ते घड्याळ किती सेकंद पुढे जाते रे 12 सेकंदानं जाते. पहिले आपण काय करायचं तास काढून घेऊत आपण दुपारचे 12 तर उद्या दुपारचे नाही दुपारचे आज दुपारचे 2 तर उद्या दुपारचे 2 बरोबर आहे. किती रे दुपारचे आज 2 तर दुसऱ्या दिवशी दुपारचे 2 किती तास झाले रे हे झाले 24 तास बरोबर आहे. किती झाले 24 तास दुपारचे मग आजचे दुपारचे बरं आज दुपार आणि उद्या दुपार म्हणजे 24 तास झाले. मग त्यांनी सांगितलंय संध्याकाळी 8 वाजता काय म्हणतो गोट्या की संध्याकाळी 8 वाजता 2च्या नंतर किती राहिले रे 3 4 5 6 7 8 प्लस आणि म्हणजे संध्याकाळी 8 म्हणजे किती हे 6 तास. तर गोट्या एकूण तास भेटले आपल्याला 30 तास. किती भेटले 30 तास. परंतु त्यांनी सांगितलेलं आहे दर तासाला म्हणजे एका तासाला ते घड्याळ 12 सेकंद पुढे जातं. आता काय करतो आपण हे 30 गुणिले 12 12 त्रिक 36. आता गोट्या हे जे आलेत ना 360 हे 360 जे आले ना हे सेकंद आले म्हणजे ते 30 तासामध्ये 360 सेकंद पुढे जाणार आहे. 30 तासामध्ये पहिले आपण काय केलं गोट्या की 30 तास काढून घेतले. मग एका तासाला ते घड्याळ 12 सेकंद पुढे जातं. मग 30 तासामध्ये 360 सेकंद पुढे जातं. ह्याचं आता काय करायचं गोट्या की मिनिटामध्ये रूपांतर करून घ्यायचं. जर मिनिटामध्ये रूपांतर करून घ्यायचं म्हटलं ह्याला 60 भागावं लागतं. कितनं रे 60. हा 0 कटला 6 1 6 6 6 36. तर हे 6 मिनिट ते घड्याळ पुढे जाईल. म्हणजे संध्याकाळी किती रे 8. मग त्या घड्याळामध्ये 8 वाजून 6 मिनिट तुम्हाला दिसतील. किती रे 8 वाजून 6 मिनिट 8 वाजून हे 6 मिनिट. गोट्या पर्याय क्रमांक आपलं 2 हे योग्य उत्तर आहे. 8 वाजून 6 मिनिट. मग ते आता नंतर प्रश्न विचारते एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद मागे पडतं. इथं सांगितले पुढे जातं तुम्हाला मागं पण. मग काय करायचं गोट्या की ह्या जसं इथं जर मागं पडत असतील आपल्याला किती आले 6 मिनिट म्हणजे 6 मिनिट हे मागं पडणार. मग 8 मधून 6 मायनस करायचे म्हणजे गोट्या 7 वाजून 54 मिनिटं होते ना जर मागे पडत असतील. बरं प्रश्न असं पुढे जायचाच नाही अभ्यास करायचा. म्हणजे कोणत्या कोणत्या अँगलला प्रश्न विचारले जातात त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. समजलं का गोट्या. चला गोट्या नेक्स्ट प्रश्न पाहू. आता गोट्या हा जे प्रश्न आहे ना हा प्रश्न हमखास प्रश्न विचारला जातो. मुलांना या ठिकाणी 2 मीटर वर जातं का खाली जातं हे पहिला प्रश्न वाचून घ्या. एका 50 मीटर उंचीच्या खांबावर एक माकड प्रत्येक मिनिटाला 5 मीटर वर चढते आणि दुसऱ्या मिनिटात किंवा मिनिटाला 2 मीटर खाली घसरते. तर खांबाच्या टोकावर जाण्यासाठी त्या माकडाला किती वेळ लागेल. गोट्या या ठिकाणी खांबा आहे 50 मीटरचा. किती आहे रे हे 50 मीटरचा खांबा आहे बरोबर आहे. किती मीटरचा खांबा आहे गोट्या हे 50 मीटरचा खांबा आहे. आता या ठिकाणी पहिल्या मिनिटाला माकड काय करायलंय की 5 मीटर वर चढतं आणि दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरतं. मग गोट्यात त्यांनी सांगितलेले अशी जर त्यानं प्रोसिजर केली
एका मिनिटाला 5 मीटर, दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली. मग असं करण्यामध्ये मग त्याला काय करतं या माकडाला, हे गुळगुळीत खांब आहे, ह्या शेंड्यावर जाऊन त्याला बसायचं आहे. त्याला किती मिनटं लागतील हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. हे ट्रिक्स लक्षात ठेव. आता एकूण किती मीटर आहे रे? 50 मीटर. हे लक्षात दे गोट्या. आता काय कर, एकूण किती मीटरचा खांब आहे? 50 मीटरचा आहे. जे पहिल्या मिनिटाला जी किती मीटर येऊ, इथं आपल्याला सांगितलेलं आहे प्रत्येक मिनिटाला, म्हणजे पहिल्या मिनिटाला तो 5 मीटर वर चढतं. ते जे पहिलं मीटर आहे हे एकूण मीटरमध्ये वजा करून घ्यायचे. पहिल्या मिनिटाला किती चढतं रे? इथं 5 मीटर, इथं केले वा मायनस करून घ्यायचे. बरोबर त्याचं नवीन लक्ष आहे 45 मीटर. आपल्याला काय करायचं आहे? 45 मीटर. हा फॉर्म्युला पहिली स्टेप काढून घ्यायची. एकूण मीटर जे आहे खांब, जे पहिल्या मिनिटाला ते 5 मीटर असू किंवा 10 मीटर असू, इथे खांब 100 मीटरचा असो, हे जे मीटर आहे ना एकूण मीटरमधून मायनस करून घ्यायचे. किती आले रे? 45 मीटर आलं. आता इथं लिहून घे. हे मिनिट पहिल्या मिनिटाला किती करायला आहे? इथं +5 मीटर वर चढते म्हणजे. आणि दुसऱ्या मिनिटाला तो काय करायला आहे रे? 2 मीटर खाली घसरतोय. आता काय करायचं, हे जे मिनिट आहेत, हे मिनिट हे जे मीटर आहेत ह्यांचे काय करायची? मायनस करून घ्यायचे. आणि एकन एक हे मिनिटाचे आहे ना ह्यांची बेरीज करून घ्यायची. हे 2 मिनिट. हे फॉर्म्युला लक्षात ठेव. आता दुसरी स्टेप, हे जे 45 मीटर आहे ना, हे 45 जे मीटर आहे, हे जे 3 मीटर आहे. आता असं करायचं, हे 45 मीटर येण्यासाठी या संख्येला कोणत्या संख्येनं गुणावं लागणार रे? सांगतो. मग जर 15 गुणाकार केला तर माझं हे 45 मीटर येणार आहे. ते वरचं सोडून द्यायचं आता. बरोबर आहे. मग जर मीटरला ज्या म्हणजे हे 45 मीटर येण्यासाठी आपण 15 गुणलं तर मिनिटाला पण 15 गुणायचं. समजलं? ही दुसरी स्टेप आहे गोट्या. मग 15 त्रिक 45 आणि 15 दोन्ही हे 30 मिनिट झाले गोट्या. गोट्या किती मिनिटं झाले? म्हणजे तो 30 मिनिटामध्ये 45 मीटर चढणार आहे. किती? तो 30 मिनिटामध्ये 45 मीटर वर चढणार आहे. मग अशी प्रोसिजर करून 5 मीटर वर 2 मीटर खाली. आता तो गोट्या आता काय करणार तो? म्हणजे शेवटच्या मिनिटाला 5 मीटर तो अलगद जाऊन खांब्याच्या टोकावर जाऊन बसणार आहे. शेवटचा 1 मिनिट. हे किती राहिलेला 1 मिनिट तो डायरेक्ट कुठं जाऊन बसणार आहे? खांबाच्या टोकावर जाऊन बसणार आहे. आता ह्यांची बेरीज कर बरं. हे 50ला 50 झालं, 45 आणि 5 हे मीटर, आणि हे 30 आणि हे 1 मिनिट किती झाले रे? 31 मिनिट. तर आपलं एकूण किती मीटर आलं? 50 मीटरचा खांब होता ना. तर गोट्या त्या माकडाला 50 मीटरच्या खांबावर अलगद जाऊन बसण्यासाठी 31 मिनिटे लागणार आहेत. हवं आपलं पर्याय क्रमांक हे 2 हे उत्तर आलेलं आहे. समजलं गोट्या? त्याला किती मिनिटं लागणार आहेत? 31 मिनिट. फक्त स्टेप लक्षात ठेवायची. घाबरायचं नाही गोट्या. गोट्या हरिवंशराय बच्चन म्हणायचे, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, आणि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कोशिश करायची. मला येतच नाही आहे,
म्हणून जिद्द चिकाटी आणि मेहनत ज्या तिन्हीचा संगम झाला ना, तुमचं एस कोणीच हिरावून घेऊ शकत नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न पाहू. गोट्या प्रश्न वाचून घे. एक माकड 45 मीटर उंचीच्या खांबावर चढण्यास प्रयत्न करतो. पहिल्या मिनिटाला तो 15 मीटर वर चढतो व दुसऱ्या मिनिटाला 12 मीटर खाली घसरतो. तर त्याला खांबाच्या टोकावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? किती मीटर खांब आहे रे गोट्या? हे 45 मीटरचा खांब आहे. किती मीटरचा? तो पहिल्या मिनिटाला 15 मीटर वर चढतो, दुसऱ्या मिनिटाला 12 मीटर खाली घसरतो. तर आपल्याला ते माकड त्या खांबाच्या अलगट टोकावर त्याला बसण्यासाठी आपल्याला त्यांना मिनिटं काढायला सांगितलेले आहेत. आता मी सांगितलं होतं एकूण मीटर किती आहे रे? 45. मी सांगितलं होतं पहिल्या मिनिटाला किती मीटर वर चढतो रे? 15. ह्यातून मायनस करून घ्या म्हटलं होतं. घेतलं आपण 15. मग किती राहिलं रे? 45 मधून 15 गेलं, हे 30 मीटर राहिलं. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला मी तर आजपर्यंत ऐकलेलं आहे, ही ट्रिक्स नाही आहे. आता ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. हे करून घ्यायचं पहिली स्टेप. आता पहिल्या मिनिटाला किती रे? 15 मीटर. दुसऱ्या मिनिटाला 12 मीटर खाली घसरतं. मी सांगितलं होतं ह्याचं जे अंतर आहे, अंतर काढून घ्या. म्हणजे किती? 3 मीटर. आणि हे जे मिनटं आहेत हे 2 मिनिट. बरोबर आहे? हे 2 मिनिट आणि हे 3 मीटर. आता मी सांगितलं होतं हे जे 30 मीटर आहे, काय आहे हे? 30. इथं किती आहे? 3 मीटर. हे 30 मीटर येण्यासाठी ह्या 3 मीटरला कोणत्या संख्येने गुणावं लागेल रे? 10 ने गुणावं लागेल. गुणिले 10. जर मीटरला 10 न गुणलं, ह्या मिनिटाला पण 10 न गुणून घ्या. समजलं? मग 3 10 हे 30 मीटर. हे बरोबर करून घ्यायचं. हे मीटर, हे 30 मीटर येण्यासाठी या संख्येला, ह्या मीटरला कोणत्या संख्येने गुणावं लागेल? 30 मीटर येण्यासाठी आपण 10 न गुणलं, मग मिनिटाला पण 10 नच गुणा करायचं. मग 10 2 किती रे? हे 20 मिनिट. आता गोट्या हे 20 मिनिटामध्ये 30 मीटर जाणार आहे. 20 मिनिटामध्ये 30 मीटर जाणार आहे. मग शेवटच्या एका मिनिटाला मग पहा, म्हणजे प्रत्येक म्हणजे एका मिनिटाला तो 15 मीटरवर चढतो. तर आता गोट्या हे 20 मिनिटामध्ये 30 मीटर जातो. तो हे खाली वर 12 मीटर खाली, म्हणजे 15 मीटर वरी. बरोबर आहे? खाली वरी खाली वरी असं 20 मिनिटात तो असं करून 30 मीटर जाणार आहे. मग शेवटच्या एका मिनिटाला त्या खांबाच्या अलगट टोकावर तो जाऊन बसणार आहे. मग पहिल्या एका मिनिटात किती जातो रे तो? 15. बरोबर आहे? आता कर. या ठिकाणी 30 आणि 15 किती रे? 45. आणि हे 1 मिनिट 20 आणि 1 किती झाले रे? हे 21 मिनिट. तर गोट्या या ठिकाणी तो 21 मिनिटामध्ये 45 मिनिटाचे जे खांब आहे ना, त्याच्या अलगद जाऊन वर बसणार आहे का? 21 मिनिट. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं गोट्या? चाल. गोट्या प्रश्न बा,
80 मीटर उंचीच्या एका खांबावर एक माकड पहिल्या मिनिटाला 5 मीटर वर चढते आणि दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरते. तो खाली घसरतो. तर खांबाच्या टोकावर जाण्यासाठी माकडाला किती वेळ लागेल? या ठिकाणी गोट्या काय करतो? 80 मीटर उंचीचा खांब आहे, तो एका पहिल्या मिनिटाला 5 मीटर वर चढतो आणि दुसऱ्या मिनिटाला 2 मीटर खाली घसरतो. असं करण्यामध्ये त्याला 80 मीटरच्या उंचीच्या खांबावर जाण्यासाठी आपल्या त्याने मिनिट काढायला सांगितलेलं आहे. तर त्याला किती वेळ लागला सांगितलेला आहे. तर गोट्या आणि मित्रांनो, हा जे प्रश्न आहे, तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही काय करा, जे कमेंट करा, तुमच्या काय अडचणी असतील, तुमच्या जे काही समस्या असतील, तुम्ही कोणताही सांगा. मॅथचा चॅप्टर तुम्हाला जे जे अडचणी. आता एका मित्रानं सांगितलं की सर तुम्ही घड्याळावर घ्या. आता माझ्या यानं प्रश्न घेतलेले आहेत मी, परंतु अभिनव क्लास ॲप हे जास्तीत जास्त एका महिन्यात रेकॉर्ड बॅच तुम्हाला संपूर्ण त्या ॲपमध्ये भेटणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकवले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळणार आहे. आणि थोड्याच कालावधीमध्ये संपूर्ण अंकगणित, अर्णव पब्लिकेशन आणि बुद्धिमत्ता ह्या 2 विषयांचं प्रकाशन थोड्याच कालावधीमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही काय करता की मला कमेंट करता, म्हणजे तुम्ही जे काय माझ्या चुका सांगितल्या मला त्यामध्ये सुधारणा करता येतील. जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.